तुम्हाला टेलिग्रामला टाकेल. सगळ्यांना नाही, जे लेक्चर ऐकायला येत नाही त्यांना. तर द्विकल्पीय पठारी प्रदेश भारतामध्ये सर्वात जास्त 16 लाख चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र या पठाराने व्यापलं आहे. द्विकल्पीय पठार त्रिकोणी स्वरूपाचा आहे. ज्या भूमीच्या तिन्ही बाजूने पाणी वेढलेलं आहे त्याला द्विकल्प असं म्हणतात. द्वि म्हणजे दोन नाही, बघा तिथं फसू शकता तुम्ही. तर तुम्हाला द्विकल्प म्हणजे काय कधी विचारलं, ज्याच्या दोन्ही बाजूने पाणी आहे असे पर्याय देतात. ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे, चारही बाजूने पाणी आहे. हो का, एक मिनिट, ती स्क्रीन शेअर झाली नसेल. परत शेअर करतो. आता दिसते का विनायकजी? हॅलो, आता दिसते का? तर द्विकल्पीय पठारी प्रदेश म्हणजे काय विचारतील, ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे, दोन्ही बाजूने पाणी आहे असंही विचारतात. भारताची प्रमाण वेळ असं विचारतील ते. भारताचा जो टाइम झोन आहे, प्रमाण वेळ आहे, 5.5 तास मागे आहे असा पहिला पर्याय देतात मुद्दा. तर आपण एवढंच बघतो, घाई गडबडीत याला राईट करून देतो. 5.5 तास मागे आहे का पुढे आहे? आपण पुढे आहे. तर हे वाचायचं पूर्ण, चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. तर भारताची प्रमाण वेळ 5.5 तास पुढे आहे आणि भारताप्रमाणे श्रीलंकेची प्रमाण वेळ आहे, ते आपण पाहिलेलं आहे. तर 5.5 तास त्याच्या पुढे आहे. लेक्चर मध्ये आहे मी. तर कशाच्या पुढे आहे 5.5 तास? तर 5.5 तास ही कशाच्या पुढे आहे असं विचारतील, तर ग्रीनविचच्या पुढे आहे. ग्रीनविच, व्हेरी गुड. तर ग्रीनविचच्या पुढे आहे. तर द्विकल्पीय पठारी प्रदेशाची निर्मिती कशातून झाली, तर भ्रंशमूलक उद्रेकातून झाली आहे. त्या उद्रेकातून शिलारस निघालाय आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन थंड झालाय, त्यापासून मग पठारी प्रदेश तयार झाला. पठार एकदम स्ट्रॉंग असतं, खाली असं खचत नाही ते. तर खचलं असलं तर उंच इमारती बांधता आल्या नसत्या, हे आपण बघितले. दिल्लीच्या तुलनेत आपल्या इकडे उंच इमारती आहेत, उंच टावर आहेत. तर ही पठारी प्रदेश सगळीकडेच जगामध्ये बघायला मिळते, बऱ्याच देशामध्ये. ब्राझील मध्ये गेलात तर ब्राझीलचं पठार आहे. अरेबियामध्ये गेला, सौदी अरेबियामध्ये सौदी अरेबियन पठार आहे. इंडियन मध्ये इंडियन पेनिन्सुलर प्लॅटू, तर भारतीय पठारी प्रदेश, द्विकल्पीय पठारी प्रदेश. तर हे लक्षात ठेवायचे की तिन्ही बाजूनी पाणी आहे, ते दोन्ही बाजूनी वाटू शकतं आपल्याला. कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. जसं आपण बघितलं की उपसागर म्हटलं की एक दोन देशाला लागलेला असतो, 2 ते 3, 2 किंवा 3 देशाला, त्याला आपण उपसागर म्हणतो. उपसागर ज्याला म्हटलं जातं. तर हा पठारी प्रदेश मग त्या लाव्हा रसापासून तयार झाला. लाव्हा रस थंड झाला, पृष्ठभागावर येऊन थंड झाला आहे, त्यापासूनच द्विकल्पीय पठार तयार झाले. आणि द्विकल्पीय पठाराचा बहुतांश भाग हा बेसाल्ट आणि या अग्निजन्य खडकापासून तयार झाला. बसाल्ट म्हणतात त्याला, किंवा बेसाल्ट. तर बसाल्ट इज अ वन टाइप ऑफ रॉक, जे खडकाचा एक प्रकार आहे. तर अग्निजन्य खडक, इग्नियस रॉक म्हटलं जातं. अग्निजन्य खडक जे आहे, तर अग्नीच आहे ना ती, ज्वालामुखी म्हणजे एक प्रकारची अग्नी आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. तर अग्निजन्य खडकापासून व रूपांतरित खडकापासून तयार झालेला आहे. भारताचं पठार कोणत्या खडकाचं आहे असं विचारलं तर बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बहुतांश भाग, जे बराचसा भाग हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाचा आहे.
व रूपांतरित खडकापासून तयार झाले. रूपांतरित खडक म्हणजे आधीच्या खडकाचं नवीन काहीतरी रूपांतर फॉर्मेशन होतं. तर ते तितकं डीप आपल्याला विचारणार नाही तिथे. तर रूपांतरित खडक तरी जेव्हा फिजिकल जिओग्राफी लेक्चर घेईल ते ओपन टू ऑल असेल, तेव्हा तुम्ही सगळे बघा. जे कन्सेप्च्युअल ते जिओग्राफी असते. रूपांतरित खडकापासून तयार झालाय. भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या 38% प्रदेश हा द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेला आहे. सुरुवातीला द्वीपकल्पीय पठाराचं भौगोलिक स्थान आपण लक्षात घेऊ. ते बघितलं आपण भौगोलिक स्थान. इकडे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. दक्षिणेला निलगिरी पर्वत आहे आणि इकडे पूर्व घाट आहे. तर त्याचा मॅप जर बघितला तुम्ही, तर इकडचा भाग हा उत्तरेकडील पर्वत याच्यावरचा जो आहे पर्वतमय प्रदेश आहे. तर हा पर्वतमय प्रदेश आहे. त्याच्यानंतरचा जो हा हिरवा दिसतोय हा मैदानी प्रदेश आहे. त्याच्यात ते गंगेचं मैदान महत्वाचं आहे. त्याचे वेगवेगळे पाठ बघितले. आणि त्याच्यानंतरचा जो हा खडकाचा प्रदेश आहे, तर हा पठारी प्रदेश. मैदानी प्रदेश परत किनारी भागातही काय आहे. तर किती प्रकार झाले बघा. पर्वतमय प्रदेश हा एक पहिला प्रकार, मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि पाचवा प्रकार आहे भारतीय बेटे. मग इकडे अंदमान निकोबार बेट आणि इकडे लक्षद्वीप बेट. तर भारताच्या शेजारी नेहमी इथे श्रीलंकेचा मॅप असतोच. श्रीलंका काय आपल्या भारताचा भाग नाही. पण कशी गंमत आहे की नवरदेव नवरीची फोटो काढत असताना त्या नवरदेव नवरी सोबत काही असिस्टंट असतात. नागपूर साईडला काय म्हणतात माहित नाही, आमच्याकडे करवली नवरीची असिस्टंट असते आणि करवला हा नवरदेवाचा असतो. तर करवला, करविली किंवा लांडगा सुद्धा म्हणतात विदर्भामध्ये. म्हणजे बुलढाण्यापर्यंत मी बघितलं तर लांडगा. लांडगा म्हणजे त्या नवरदेवासोबत सतत फिरत असतो लांडग्यासारखा. आणि कोणी खायला दिलं काही तर तोच खातो लांडग्यासारखा. तर हा खादाड एखादा माणूस त्या नवरदेवाचा असिस्टंट असतो. लांडगा आणि लांडगी पण असते. मग हे आपले नवरदेव नवरी आहेत, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट. तर या अंदमान निकोबार बेटाचा फोटो काढताना हे असिस्टंटचा बी निघालाय. असा प्रॉब्लेम येतो तिथे लग्नामध्ये. हेच मध्ये मध्ये डोकं घालत असतात असिस्टंट. कधी कधी तो फोटो काढणारा म्हणतो, मॅडम तुम्ही बाजूला व्हा. किंवा त्या लांडग्याला म्हणतो, सर तुम्ही बाजूला व्हा. कारण तुझं काही लग्न नाही. हा मध्ये मध्ये येतो. आणि हे करवली वगैरे हे पुढच्या वेळेस त्यांचं लग्न होणार असतं. ऍड करण्यासाठी काही पाठवल्या जातात ह्या मुली आणि मुलं पण. तिथंच यांचा परिचय वगैरे होतो. तुम्ही जुना एक तर जुन्या चित्रपटामध्ये वगैरे दाखवलं बघा. माधुरी दीक्षितचा पिक्चर आहे त्याच्यामध्ये. तर ह्या नवरदेव नवरीचा फोटो काढायचा होता अंदमान निकोबारचा. त्याच्यामुळे ही श्रीलंका आता आली आहे. ऍक्च्युली श्रीलंका आपला भाग नाही. तरी आपलं 82.5 रेखावर त्याचीच प्रमाण वेळ त्यांनी स्वीकारलेली आहे. आपला भाग तो नाहीये. तर वेगळा देश आहे, स्वतंत्र देश आहे. RSSच्या विश्व हिंदू परिषदच्या नकाशामध्ये ते सगळंच आहे. मग हे सगळं इथं इथपर्यंत नारंगी आहे भगवं. पाकिस्तान, अफगाणिस्तान तो प्राचीन भारतातला भारत आहे. सगळाच तो अखंड भारत दाखवला जाईल. तर तो खूपच मोठा आहे तिथे. तर RSSच्या नकाशामध्ये तिथे हा पण भगवा दाखवला श्रीलंका. तर रामायणामध्ये या लंकेला महत्व होतं तिथे. तर रामायणात श्रीलंकेचा उल्लेख आलेला आहे. रावण राजा होता तिथे. तुम्हाला माहिती आहे सगळी स्टोरी. तर हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे, त्याच्या उत्तरेला काय आहे तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, मग नंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि इकडे बघा पूर्व घाट आणि पश्चिम घाट आहेत. तर पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे दोन्ही कुठे एकत्र येतात असा एक प्रश्न येतो. तर निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात. तर निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात पूर्व घाट आणि पश्चिम घाट. त्यानंतर या पठारी प्रदेशाचे वेगवेगळे पाठ पडतात. उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही पाठ कोणामुळे पडलेत तर नर्मदा नदीमुळे.
त्याच्यातला आता एक पार्ट बघून मग हा टॉपिक आपल्याला संपवायचा. त्याच्यामधला महत्वाचा पॉइंट पहिलाच आहे की तो आरवली पर्वत या टायटल नुसार आपण जाऊ आता. आरवली पर्वत. हॅलो. हा बोला. ब्लँक मॅप सांगितलं होतं. हा ब्लँक मॅप आणलेत का सगळ्यांनी? आहे तर आहे. ब्लँक मॅप वर काय करायचं, आरवली पर्वत दाखवायचा तुम्हाला. हा मॅप टाकतो. हॅलो. ज्यांनी ब्लॅक मॅप आणलेले आहेत लक्ष द्या, त्यांनी इथे दाखवा आरवली पर्वत. जे हाताने जर तुम्ही ब्लँक मॅपवर काढलाच असा पर्वत, तर तुम्हाला ते चिरकाल स्मरणात राहते, म्हणजे खूप दिवस तुमच्या रेकॉर्डेड राहते तुमच्या मेमरीमध्ये. मानसशास्त्रामध्ये काही गोष्टी आहेत, उद्दीपकाची तीव्रता जेवढी जास्त, उद्दीपक नावाची कन्सेप्ट आहे, आम्हाला डीएड बीएड ला होतं ते. तर उद्दीपकाची तीव्रता याची जेवढी तीव्रता जास्त, तेवढी तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहते. उदाहरणार्थ एखादा लाल भडक शर्ट घालून आला की तुम्हाला तो लगेच सगळे त्याच्याकडे बघतात, हा लाल भडक शर्ट घातलाय, 2 3 4 पॉकेट आहेत त्याला, आणि बेल्ट पण असा वेगळ्याच कलरचा आहे. तर ही उद्दीपकाची तीव्रता वाढली तिथे. हा उद्दीपक म्हणजे काय? उद्दीपक म्हणजे ती डीएड बीएड ची कन्सेप्ट, म्हणजे एखादी गोष्ट अशी जी तुम्हाला अटेन्शन तुमचं अट्रॅक्ट करून घेते, तर त्याला उद्दीपक म्हणतात. तर हे लाल भडक शर्ट घालून आलेला तुमच्या क्लासमधला मुलगा आहे, त्याला तुम्ही सगळेच पाहता, कारण ते वेगळे दिसतंय. तर गावामध्ये आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा जीन्स पॅन्ट घालणारी एखादीच मुलगी असायची, ती आली की सगळेच तिच्याकडे बघायचे. आता कॉमन आहे, त्या सगळ्याच मुली जीन्स घालतात गावामध्ये. अगदी कापूस वेचायला जाणारे, शेतात जाणारे पण जीन्स घालूनच चालले. चांगलं लक्षण, ते मॉडर्न होत होत चालले सगळं. तर पूर्वी एखादीच यायची, मग लगेच तिला सगळे पाहायचे. तर हे का व्हायचं, कारण ती सिंगल वनच होती. तर उद्दीपकाची तिची तीव्रता जास्त होती, अटेन्शन जास्त होतं. तर तुम्ही कोऱ्या मॅप मध्ये जर हे अरवली पर्वत दाखवला, वेगवेगळ्या पेनचा कलर वापरल्या, थोडं रंगीत काम केलं, तर तुम्हाला हे कायमचं लक्षात राहतं. नदी वेगळ्या पद्धतीने दाखवली तर तुम्हाला तिथे लक्षात राहतं. तर मॅपिंगला जास्त महत्व आहे. आरवली पर्वताच्या या ठिकाणी इथे बघा सांबर सरोवर आहे. याला अजून मोठं करतो. सांबर नावाचं सरोवर, इथे शहर कोणतं आहे तर जयपूर, राजस्थानची राजधानी. इथे सांबर सरोवर, खाऱ्या पाण्याचं सरोवर. जसं कालच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या बघितलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार नावाचं शहर हे, सॉरी, लोणार नावाचं सरोवर जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. मग इथे तुम्ही थोड्या वेगळ्या कलरनं इथे नदी दाखवली, इथे हा पर्वत दाखवला आरवली पर्वत. आरवली पर्वतातून चंबळ नावाची नदी वाहत चालली. चंबळ नावाची नदी जी आहे, तर ही यमुना नदीला जाऊन मिळते, आणि यमुना ही पुढे जाऊन गंगेला मिळते. गंगा यमुना सरस्वती आपण पाहिले. तर हे आरवली पर्वत त्या मॅप मध्ये दाखवून द्या, तुमचा जो कोरा मॅप आहे तर त्याच्यामध्ये दाखवायचं. ज्यांच्याकडे कोरा मॅप नाही त्यांनी एक जनरल मॅप तुमच्या रफ नोटबुक वर काढला तरी चालतो. तर कोरा मॅप आणला तर अजून चांगले लोकेशन कळतात. आरवली पर्वताबद्दल काय, तर जगातला सगळ्यात जुना पर्वत आहे, तो प्राचीन पर्वत आहे. तर अगदी प्राथमिक अवस्थेत तयार झालेला आहे, पर्वताची निर्मिती झाली म्हणून जगातला सगळ्यात ओल्डेस्ट माउंटेन म्हटलं जातं. तर या पर्वताची ओल्डेस्ट असल्यामुळे खूप झीज झाली. आता जो म्हातारा, खूप म्हातारा, एकदम जर्जर झालेला म्हातारा असतो, त्याची झीज पण तशीच झालेली असते, एकदमच जर्जर झालेला म्हातारा. तर तसाच हा पर्वत पण आहे, याची खूप मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. त्याला इरोशन म्हणतात आपण, घसारा खूप झाला. एखादी खूप जुनी गाडी आहे आपल्या घरामध्ये, चालते येते परंतु तिची झीज खूप झालेली आहे. तर झीज कशामुळे होते या पर्वताची, तर झीज वारा
नदी वाऱ्याच्या वहन कार्यामुळं नदीच्या वहन कार्यामुळे वाऱ्याच्या शरण कार्यामुळं नदीच्या शरण कार्यामुळे शरण म्हणजे इरोशन घसारा करते त्यात तर नदी जर वाहत असेल त्याच्याहून ती सतत पाणी त्याच्या खडकावर आदळ आपट करत करत येते उंचावून वाहत असताना जेव्हा ती युवा अवस्थेमध्ये असते यंग अवस्थेमध्ये अरवली पर्वतामध्ये खूप झीज झालेली आहे आणि उरलेला जे भाग आहे आपण बघा जेवायला गेल्यानंतर खूप वाढून घेतो आपल्याला वाटतं किती खातो की आपण आणि याच्यातलं महत्वाचं महत्वाचं खाऊन टाकतो आणि बाकीचं भात पोळी वगैरे एखादी जाडच पोळी येते आणि ती कच्चीच निघते ती तशीच ठेवतो तर हा अवशिष्ट पर्वत आहे म्हणजे रेसिड्युअल माउंटेन म्हटलं जातं तर झीज होऊन होऊन जो उरलेला आहे तोच अरवली पर्वत आहे तर आलं लक्षात अरवली पर्वत त्याचं लोकेशन पण तुम्हाला लक्षात आले का राजस्थान मध्ये आहे आणि या पर्वताची दिशा नैऋत्य मान्सून वाऱ्यासारखीच आहे हे वारे इकडूनच येतात आणि असेच निघून जातात असा लांबी जर किती आहे सर? हा हॅलो लांबी लांबी 800 लांबी किलोमीटर किती आहे म्हणलो लांबी? 800 किलोमीटर लांबी लांबी रुंदी वगैरे आता विचारत नाहीत बघा कन्सेप्च्युअल विचारतील 120 हा. फीट 120 तुमचं नाव काय 123 नंबर नाव टाकून घ्या तिथे नवनाथ कनेकर. हा नाव टाकून घ्या तिथे प्रोफाईलला हा बरं बरं सांग का तुम्हाला टाकता का ते? हा नंतर टाकतो आता लेक्चर चालू आहे. तर बरं ह्या ठिक नवनाथ कनेकर हा. हो हो ठीक आहे अरवली हो. रेंज जी आहे तर सर आपण कुठून बोलता? तर अरवली पर्वत जो आहे तर या अरवली पर्वताची जी लांबी आहे ती 800 किलोमीटर आहे लांबी रुंदी वगैरे असलं काही विचारत नाही आणि अरवली माउंटेन हा नैऋत्य मोसमी वाऱ्याप्रमाणे आहे तर त्याचं डायरेक्शन याच डायरेक्शन प्रमाणे आहे अरवली पर्वताचं अरवली पर्वत हा जगातला सगळ्यात ओल्डेस्ट माउंटेन आहे जगातला सगळ्यात प्राचीन पर्वत आहे तर हे लक्षात ठेवायचं आणि तो पठारी प्रदेशाचाच भाग आहे तर भारतीय पठारी प्रदेशावरतीच तो आहे पण उत्तर भारतीय पठारावर आहे का दख्खनच्या पठारावर आहे तर हे जे पाठ बघतो आपण उत्तर भारतीय पठारी प्रदेशावर आहे आणि जे आपण नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचं बघणार आहे ते दख्खनचं पठार आहे दख्खनचं पठार आहे अरवली रेंज या ठिकाणी लक्षात ठेवायची अरवली पर्वत राजस्थान मध्ये आहे आणि या अरवली पर्वताच्या उत्तरेला मग सगळं हे इंडियन डेझर्ट आहे राजस्थानचा बांगर आहे तर हे तुमच्या कोऱ्या मॅप मध्ये दाखवून द्या तर कोऱ्या मॅप मध्ये दाखवायचं राजस्थानचा बांगर बांगर आणि हे डेझर्ट हे दोन्ही आपण पाहिले होते तिथे मैदानी प्रदेशामध्ये मैदानी प्रदेशाचा भाग आहे तर अरवली पर्वत हा विस्तार जो आहे तो दिल्ली पासून अहमदाबाद पर्यंत आहे म्हणजे गुजरात मध्ये त्याचा काही भाग आलेला आहे अहमदाबाद पर्यंत दिल्ली पासून अहमदाबाद पर्यंत तर मोदीजींचा अगोदरचा मतदारसंघ अहमदाबाद आता त्यांचा वाराणसी काशीचा आहे तर राजस्थान मध्ये तर आहेच अरवली परत सिरवा इथपर्यंत आलाय अहमदाबाद पर्यंत आणि इकडे मात्र दिल्ली पर्यंत गेलाय नवी दिल्ली हे लोकेशन आहे एक्झॅक्ट जात नसतो तर हे ढोबळ असतं थोडस एक्झॅक्ट तंतोतंत नसतं ते तर दिल्ली पासून अहमदाबाद पर्यंत आहे उत्तर पूर्वेपासून तर ते दक्षिण पश्चिम या दिशेने पसरलं आहे उत्तर पूर्वेपासून उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते तर याचं उलट आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे उंची वाढत जाते अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर गुरु शिखर अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर गुरु शिखर कसं लक्षात ठेवायचं तर आरे गुरु तर आरे गुरु असं लक्षात ठेवायचं गुरु शिखर आरे म्हणजे अरवली
अरे गुरु, कारण एखाद्यावर कन्फ्युज होते की अरवली पर्वतातलं उंच शिखर काय. अरे वा गुरु असं म्हणतो आपण. एखाद्या मित्राला आपण गुरु म्हणतो. तर मग अरे गुरु असं लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. गुरु शिखराची उंची ही 1722 आहे. बघा, आपण महाराष्ट्राच्या भूगोलात बघितलं की 1646 मीटर इतका आहे महाराष्ट्रामध्ये कळसुबाईची उंची. तर 1600 नंतर हा 1700 आहे. तर 1722 आहे. तर गुरु शिखर खतरा आहे, 17 खतरा असं लक्षात ठेवू. 17हून बऱ्याचशा गोष्टी आपण लक्षात ठेवल्यात की 17 नंबरचा हायवे पण खतरनाक आहे. 17 नंबरचा हायवे हा 17 नंबरचा जो हायवे आहे, नॅशनल हायवे 17, हा कोकणामधून जातो, तो खतरा आहे. 17 नंबरचं राज्यघटनेतलं कलम तुम्हाला सांगितलंय. तर हे खतरनाक आहे. याच्यामुळे अस्पृश्यता बंदी आली, अॅट्रॉसिटी ऍक्ट. तर हे पण खतरनाक आहे. 17,048 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ नगर जिल्ह्याचं आहे. तर ही 17च्या स्टोरीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे. 17च्या स्टोरीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्टोरी ऑफ 17, NH 17, नॅशनल हायवे 17, पनवेल ते एड्डापल्ली जातो. तो कोकणातला प्रमुख हायवे, याला मुंबई गोवा हायवे म्हणतात. ज्याचं 6 पदरीकरण होते आणि नंबर आहे त्याचा, नवीन नंबर 66 आहे. नवीन नंबर त्याचा 66. आर्टिकल 17 म्हणजे राज्यघटनेतलं कलम 17 आहे. तर हे खतरनाक आहे. ज्याच्यामुळे अस्पृश्यता बंदी 1989 चा अस्पृश्यता बंदी कायदा आहे. 17,048 चौरस किलोमीटर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे. तर त्याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. पाणी माझं होतं, नेऊन फेकलं का? कोणत्या डब्यात काय? एक 2 मिनिटामध्ये परत चालू करू आपण. आले का जवळपास सगळे? चला आपण पुढे जाऊया.
तर हा आरवली पर्वतामधलं सगळ्यात उंच शिखर आरे गुरु असं लक्षात ठेवा. सर्वात उंच शिखर हे आरे गुरु आहे. 1722 मीटर इतकं आहे. 17च्या स्टोरीमध्ये हे पण लक्षात ठेवायचं 1722. महाराष्ट्रातलं मात्र कळसुबाई 1646 मीटर एवढं उंच आहे. त्यापेक्षाही हे उंच आहे. तर या पर्वताचं उलट आहे. उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. तर हे टायटल खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर त्या उंची त्याची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. सह्याद्रीच्या बाबतीत महाराष्ट्रात जर बघितलं महाराष्ट्रापुरतं तर इथे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत चालली बघ सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतात दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत चालले. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत चालले सह्याद्री पर्वतामध्ये. याचं मात्र उलट आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. तर गुरु शिखरची उंची ही 1722 मध्ये. आबू टेकड्यामध्ये स्थित आहे. आबू नावाच्या टेकड्या आहेत तिथे. त्याच्यामध्ये स्थित आहे. तर एवढं या आरवली पर्वताविषयी लक्षात ठेवा. ज्यांनी मॅप आणलाय त्या मॅप वरती आरवली पर्वत वगैरे दाखवून द्या तिथे. कुठून कुठे आहे तो दिल्ली पासून अहमदाबाद पर्यंत असं दाखवायचं. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जातो असं स्टेटमेंट शेजारी लिहून टाकायचं. जगातला सगळ्यात आता तुम्ही एका नकाशात खूप घाण झाली लगेच दुसरा घ्यायचा. जे कोरे नकाशे एकदाच तुम्ही 50 एक आणून ठेवायचे. भरभरून भरायचे आणि नंतर तुम्हाला ते नकाशेच बघितले तरी तुमचं रिव्हिजन होतं. थेरी वाचायची गरजच पडत नाही. फक्त नकाशे. रिव्हिजन साठी तुम्हाला सांगितलं की शनिवार रविवार राखून ठेवायचा आहे. जे कर्मचाऱ्यासारखं गव्हर्नमेंटच्या 5च दिवस काम करायचे. जे अभ्यास करायचा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. फक्त 5च दिवस स्टडी करा तुम्ही. बाकीचे दिवस मौज मजा करा असं नाही. तर हे 5 दिवसात काय केलंय ते उघडून बघा तुम्ही. तर ते शनिवार रविवार त्याला सेपरेट ठेवा उघडून बघण्यासाठी. काही लोकांचं असं असते की ते आजच करतात आणि आजच त्याचं रिव्हिजन करतात. तर तसं तितकंच लगेच तात्काळ करू नका तुम्ही. शनिवार रविवार जर केलात तुम्ही असं करून बघा तुम्ही 1 महिनाभर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि अभ्यास खूप क्वालिटी होतो. रिव्हिजन नाही केलं तर कोणी असो इथे विसरून जातो. ब्रह्मदेव आला तरी तो विसरून जाईल. तर काय खूप बारीक सारीक गोष्टी आहे. इथे बघा आबू हिल्स आहेत आणि आबू हिल्स मध्ये हे गुरु शिखर दाखवा 1722 आहे. तिथे 1722 आहे. गुरु शिखर आबू हिल्स मध्ये आहे. पण मेन टायटल काय आहे तर अरवली पर्वत. अरवली पर्वतातील महत्वाचं शिखर कोणतं आहे तर सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ते म्हणजे गुरु शिखर इतकं आहे. आणि माउंट आबू नावाचं थंड हवेचं ठिकाण याच पर्वतरांगेमध्ये आहे. माउंट आबू प्रसिद्ध असं दिलवाडा जैन मंदिर. दिलवाडा नावाचं जैन मंदिर आहे याच भागामध्ये आहे. राजस्थान मध्ये अरवली पर्वत सुपीक जमीन आणि वाळवंटी निम वाळवंटी या भागात पसरलेला आहे. त्याच्यानंतरचा पर्वत जो आहे आता हे पठारावरतीच पर्वत पण आहेत. उंच भाग आहेत. त्याच्यात पर्वत आहेत हे पाहतोय. तर हा विंध्याचल किंवा विंध्य पर्वत म्हणतो आपण. विंध्य रेंज विंध्याचल हा पर्वत बघूया. इतर माहिती याच्यामध्ये दिली. अरवली पर्वतातील थंड हवेचं ठिकाण अरवली पर्वत राजस्थान मधला आहे वगैरे ही माहिती सगळी दिलेली आहे. विंध्याचल जर बघितला तुम्ही हा ठोकळ्याचा पर्वत म्हणून ओळखला जातो. या पर्वताचा विस्तार पूर्व पश्चिम दिशेने आहे. ही लांबी रुंदी आहे ती. विंध्याचल पर्वत विंध्याचल, भंडेर, कैमूर आणि पारसनाथ
हिल्स या टेकड्या समूहातून तयार झाला. विंध्याचल, भंडेर, कैमूर आणि पारसनाथ. विंध्याचल पर्वताच्या आणि सातपुड्याच्या दरम्यान कोणती नदी वाहते असं विचारते. तर ती म्हणजे नर्मदा नदी. या नदीनं काय केलं की उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दख्खनचा पठारी प्रदेश यांचं डिवायडेशन केलेलं आहे. तर उत्तरेकडील पठारी प्रदेश आणि दख्खनचा पठारी प्रदेश याचं डिवायडेशन कोणत्या पर्वतामुळे झालेलं आहे किंवा दोन खोरी वेगळी कोणत्या पर्वतामुळे झालेली आहे तुम्हाला विचारतील. नर्मदा नदीमुळे कोणते दोन पर्वत वेगळे झालेत? तर सातपुडा पर्वत. दोन मिनिटं. तर याच्या दक्षिणेला नर्मदा नदी वाहते विंध्याचल पर्वताच्या. विंध्याचल म्हणजेच विंध्य पर्वत आहे. हा ठोकळ्याचा पर्वत आहे. ठोकळ्याचा म्हणजे ज्याच्यामध्ये वळ्या वळ्या नाहीत, एकच मोठा ठोकळ्या. तर वळ्या वळ्याचा पर्वत कोणता आहे? तर हिमालय पर्वत. अरवली पर्वत सुद्धा वळ्याचा आहे, पण तो अवशिष्ट आहे. अरवलीमध्ये दोन टायटल लक्षात ठेवा बघा कन्सेप्च्युअल मध्ये. अरवली हा अवशिष्ट आहे म्हणजे उरलेला भाग आहे. तर त्या जेवणामध्ये आपण उष्ट सोडत आहोत. अवशिष्ट म्हणजे उरलं सुरलं. तर अवशिष्ट पर्वत आहे अरवली पर्वत. शिवाय वली पर्वतही म्हणतात त्याला. वली पर्वत म्हणजे फोल्डेड माउंटेन. अरवली हा वली पण आहे ना अवशिष्ट पण आहे. हिमालय हा तरुण पर्वत आहे जगातला आणि वली पण आहे. वळ्यांचा फोल्डेड, तिथे गाळाच्या वळ्यावर वळ्या आहेत हिमालयामध्ये. आणि हा मात्र एक ठोकळा आहे विंध्याचल पर्वत. हा एक ठोकळा पर्वत आहे. तर त्याचे इमेज वगैरे दाखवून तुम्हाला एका दिवशी सगळं सांगून देईल त्या कन्सेप्ट. तर हे लक्षात ठेवा याचं लोकेशन. ही पर्वतरांग उत्तर भारत व दक्षिण भारत यांना विभक्त करते. या पर्वताचा विस्तार गुजरात पासून बिहार पर्यंत झालेला आहे. तर तुमच्या मॅप मध्ये दाखवून द्या. हा आहे ते पर्वत विंध्याचल पर्वत. बराच लांब आहे तो, जवळपास 1000 किलोमीटर लांब. वेटिंग 1000 किलोमीटर जवळपास लांब आहे. 1050 किलोमीटर अशी त्याची लांबी दिलेली आहे. तर विंध्याचल पर्वताच्या दक्षिणेला कोणत्या नदीचं खोरं आहे? तर नर्मदा नदीचं खोरं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. विंध्याचल पर्वताच्या दक्षिणेला. इथं मॅप मध्ये बघू आपण. हा विंध्याचल पर्वत कुठून कुठपर्यंत आहे विंध्याचल पर्वत असं विचारतील. तर विंध्याचल पर्वत हा गुजरात पासून बिहार पर्यंत गेला. इकडे बिहार आहे आणि इकडे गुजरात आहे. 1050 किलोमीटर लांब आहे आणि रुंदी त्याची 450 ते 600 मीटर आहे. रुंदी जास्त नाहीये हिमालय एवढी वगैरे. किलोमीटर मध्येच रुंदी आहे हिमालयाची. तर या ठिकाणी नाही, ही सॉरी सरासरी उंची आहे. रुंदी दिली नाही. 450 ते 600 मीटर म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर उंची आहे त्याची. 450 म्हणजे काय, 50 टाकले तर 500 मीटर होते. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. तर 450 ते 600 मीटर ही सरासरी उंची आहे विंध्याचल पर्वताच्या. तर आपल्या मॅप मध्ये दाखवून द्यायचं. तुमच्याकडे जो मॅप आहे त्याच्यात विंध्याचल पर्वत दाखवायचा आणि विंध्याचल पर्वताच्या दक्षिणेला कोणती नदी वाहते? तर ती ही नर्मदा नदी. आपण बघितलं की मैकल रांगेमध्ये तिचा उगम होतो अमरकंटकला, ही नर्मदा नदी. आणि त्याच्या लगेच मग इकडे सातपुडा पर्वत आहे. तर तुम्हाला विचारतील भारताच्या भूगोलातून विंध्याचल आणि सातपुडा
या दोन्हीच्या दरम्यान कोणती नदी वाहते? हीच तर नदी आहे ज्या नदीने उत्तरेकडील पठारी प्रदेश आणि दख्खनचा पठारी प्रदेश वेगळा केलेला आहे. उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दख्खनचा पठारी प्रदेश हा विभक्त केलाय, वेगळा केला. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की विंध्याचल पर्वताची वैशिष्ट्य. त्याच्यानंतर उत्तर भागामधले मग बाकीचे पठार कोणते आहे? तिथं माळव्याचं पठार आहे, मेवाडचं पठार आहे, बुंदेलखंडचं पठार आहे. तर हे सगळे बागेलखंड पठार आहे. तर ही पठार तुम्ही सगळे नकाशामध्ये बघून दाखवून द्यायचे. बुंदेलखंडचं पठार, बागेलखंडचं पठार. तर याचा एक तुम्हाला चार्ट टाकतो. तर याला उत्तर भारतीय पठारी प्रदेश असं म्हटलं जातं. या पुस्तकामध्ये एक चार्ट दिला. मेवाडचं पठार हे पूर्व राजस्थान मध्ये आहे. अरवली पर्वताच्या पश्चिमेस मेवाड मैदान व मेवाडचे पठार आहे. अरवली पर्वताच्या पश्चिमेस मेवाड मैदान. तर या नकाशामध्ये जर बघितला तर छोटस असल्यामुळे याच्यात कदाचित दिलं नाही वाटतं. मेवाडचं पठार अरवली पर्वताच्या उत्तरेला. तर मेवाड म्हटलं की तुम्हाला लक्षात येईल की राजस्थान मधलाच भाग आहे तो. सरासरी उंची वगैरे 250 ते 500 मीटर एवढी आहे. असून पूर्वेस याचा उतार आहे. वालुकाष्म टेकड्या, सेल, लाइमस्टोन या प्रकारचे खडक आहे. वालुकाष्म टेकड्या, सेल, लाइमस्टोन. बनास व चंबळ नदीच्या वहन शरण कार्यामुळे या भागात रोलिंग प्लॅन तयार झाले आहे. रोलिंग प्लॅन म्हणजे त्या ठिकाणी रुळासारखे एक स्ट्रक्चर तयार होते. तर मेवाड नंतर माळवा पठार आहे. माळवा पठार हे मध्य प्रदेशामध्ये आहे. यास मध्य पठार असंही म्हणतात. माळवा पठार. तर माळवा पठार पठार जवळपास बेसाल्ट खडकापासूनच तयार झाले. अग्निजन्य खडकापासून तयार झाले. या पठारावरून कोणत्या नद्या वाहतात? तर माळवा म्हटलं की मध्य प्रदेशातल्या नद्या लक्षात ठेवायच्या. मध्य प्रदेशातल्या नद्या कोणत्या आहेत? तर नर्मदा, तापी आणि मही. ह्या पश्चिम वाहिनी अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत. तर ह्या नद्या सगळ्या अशा वाहतात. महाराष्ट्र पठारावरच्या नद्या अशा वाहतात. मध्य प्रदेशामधल्या अशा. ते आपल्या नद्यांना उलट्या म्हणतात, आपण त्यांच्या नद्यांना उलट्या म्हणतो. त्यांच्या इकडची एक आपल्याकडे आली तापी. तर ही सगळ्यात जास्त उलटी वाहणारी म्हणजे पश्चिमेकडे वाहणारी महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी आहे पश्चिम वाहिनी नदी. तर ही आपण संध्याकाळच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहे तापी. तर नर्मदा, तापी आणि मही ह्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. ह्या जनरली इकडूनच आल्या. आता तापी मध्य प्रदेशाचीच आहे. त्या माळवा पठारावरून वाहणाऱ्या नद्या आहेत. तर या नद्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झीज झाली. आपण बघितलं की नर्मदा नदीने तर खूप मोठी घळई तयार केली. घळई म्हणजे त्याला आपण व्हॅली म्हणू, दरी. तर खूप मोठी घळई तयार केली. म्हणजे मोठा असा उंच केक असल्यासारखा आहे. त्याच्यामध्ये मग तिने असं कापत आतपर्यंत गेली, इथपर्यंत घळई तयार. व्हॅली, घळई असं म्हटलं जातं नर्मदा नदीची व्हॅली. तर त्याच्यामुळे उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दख्खनचा पठारी प्रदेश हा वेगवेगळा झाला. तर ही नर्मदा नदीची रिफ्ट व्हॅली. तर अशी खोल अशी घळई तयार झाली. आणि या नदीमध्ये मग धुवाधार नावाचा धबधबा आहे, भेडाघाट. तर काय होतं की इथला मधला जो रॉक आहे तो मृदू सापडतो, म्हणून ही खोदत 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 खाली जाते. मधला रॉक, मधला जो खडक आहे ही अशी दिसते. खूप घळई तयार झाली ही अशी बघ.
नर्मदा नदीची खोलगड आणि मग हे उत्तरेकडचं पठार आणि मग हे दक्षिणेचं पठार असं डिवाइड झाले नर्मदा रिव्हरचे. तर असं थोडस बघूनही घ्यायचं म्हणजे तुम्हाला मग अशी सांगितले की मानसशास्त्राचा शब्द उद्दीपकाची तीव्रता वाढते त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहायचं. तर ही नर्मदा नदीची व्हॅली आहे, नर्मदा रिफ्ट व्हॅली असं म्हटले. नर्मदा नदीची लांबी लक्षात ठेवायला सोपं आहे बघ. 13 लिहायचे आणि 13 मधून एक वजा करायचा 12, 1312 किलोमीटर खंबाईच्या आखातामध्ये जाऊन मिळते. तर खंबाईच्या आखातामध्ये जाऊन मिळणारी नदी आहे, अरेबियन सीला जाऊन मिळते, अरबी समुद्राला. रिफ्ट व्हॅली असं म्हटलं जातं याला, रिव्हर्स रिफ्ट व्हॅली. तर खोल अशा दरीमुळे तयार होते. नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होते व्हॅली? दरी जी आहे, घळई, घळई म्हणायचं याला. दरी वेगळा शब्द आहे, दरी पर्वताला असते. कोण हो, तर युवा अवस्थेमध्ये ताकद असते. तर तिथे विसरलं तरी लक्षात ठेवायचं, पॉवर तुमच्यामध्ये जास्त असते तरुण अवस्थेमध्ये. तर युवा अवस्थेमध्ये जास्त पॉवर असते, तरुण अवस्थेमध्ये जास्त पॉवर असते. आणि युवा अवस्थेमध्ये नदी उंचावून वाहत येते. आता इथं उंची पठार हे उंचच आहे, सपाटीपासून उंची जास्त आहे. कोकणात जर गेलात तर समुद्र सपाटीपासून उंची कमी आहे तिथे. आणि समुद्राचं सानिध्य आहे म्हणून टेम्परेचर वाढत नाही, पण मॉइश्चर जास्त आहे, दमट वातावरण. समुद्राचं सान्निध्यापासून जे दूर जातात आणि उंचावर असतात तिथे मात्र थंडी आहे. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण, तिथे मॉइश्चर पोहोचत नाही, म्हणजे ती वाफ पोहोचत नाही. तर युवा अवस्थेमध्ये ही घळई तयार झाली. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की माळव्याचं पठार जे आहे, ते माळव्याचं पठार नद्यांनी सगळ्या असे झीज केलेले आहे. चंबळ नदी आहे, नर्मदा, तापी, मही ह्या नद्यांनी झीज केलेली आहे. तर इथे तुम्हाला माळव्याचं पठार दिसते, तुमच्या नकाशामध्ये इथे लिहून घ्यायचं माळवा पठार. MALWE, माळवा पॅलेट, माळवा पॅलेटिव्ह असं म्हटलंय. आणि इथं राजधानी दिली भोपाळ, म्हणजे मध्य प्रदेशातच जास्त भाग. त्याच्यावरची नदी कोणती आहे? तर इतर पण नद्या आहेत, हे चंबळ, बेटवा, केन ह्या नद्या पण जातात. चंबळ, बेटवा, केन ह्या नद्या पण वर चालल्यात, पण त्या यमुनेच्या उपनद्या आहेत. बघ, यांना उतार इकडे मिळालाय म्हणून ह्या इकडे गेल्या, तिला उतार इकडे मिळाला, नर्मदा नदी इकडे जाऊन मिळाली. वर जायला चान्स का नाही? तर विंध्य पर्वत आहे. खाली जायला चान्स का मिळाला नाही? तर सातपुडा पर्वत आहे. अशा दोन्हीच्या मध्ये अडकली. आणि मग ताकद खूप आहे तिच्यामध्ये, उंचावून वाहते म्हणून तिने घळई तयार केली, नर्मदा रिफ्ट व्हॅली. धुवाधार नावाचा धबधबा आहे तिचा, भेडा घाट जवळ, मध्य प्रदेशामध्ये. तर ही सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत या दोन्हीच्या कात्रीत सापडलेली आहे नर्मदा नदी. तर नर्मदा नदी गल्फ ऑफ खंबायत, म्हणजे खंबायतच्या आखातामध्ये जाऊन मिळते. दोन्ही नद्या तिथंच मिळतात. तर ही मही नावाची नदी सुद्धा माळव्याच्याच पॅलेटीहून वाहणारी, माळव्याच्याच पठारून वाहणारी नदी आहे. मही, तापी. तर तापी इकडची आहे ऍक्च्युली, पण ती मध्य प्रदेशातून वरून येताना वरून येते, त्यामुळे ढोबळमानाने काही गोष्टी दिल्यात, मही, तापी आणि नर्मदा. आणि इकडच्या म्हटलं की चंबळ, बेटवा, केन, तर ह्या नद्यांनी झीज केलेली आहे. समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि दुसऱ्या नदीला मिळणाऱ्या नद्या आहेत. बेटवा कोणाला जाऊन मिळते? तर यमुनेला जाऊन मिळते. चंबळ नदी, इथे बघा ती डाकू होती फुलनदेवी, चंबळची राणी फुलनदेवी, बँडिट क्वीन काहीतरी पिक्चर आहे त्याचा. तर तो या चंबळच्या खोऱ्यातली ती डाकू होती फुलनदेवी वगैरे. तुम्ही त्याच्यावरची स्टोरी ऐकली असेल किंवा वाचली असेल. वाचली नसली तर आता काय वाचू नका, गरज नाही.
परीक्षेला येत नाही. चंबळ नदीमुळे झीज झालेल्या प्रदेशाला काय म्हणतात? तर त्याची कन्सेप्ट आहे बिहड असं म्हणतात. चंबळ नदीमुळे झीज झालेल्या प्रदेशाला बिहड असं म्हणतात. तर बिहड ही कन्सेप्ट काय आहे? तर चंबळ नदीमुळे झीज झालेल्या प्रदेशाला बिहड म्हणायचं. चंबळ कुठे चालली? वर चालली तिथे. यमुनेला जाऊन मिळते. आणि यमुना गंगेला जाऊन मिळते. तर हे लक्षात ठेवायचं. चंबळ नदीने झीज झालेल्या प्रदेशाला बिहड, ती लोकल लँग्वेज मध्ये म्हणतात बिहड असं म्हटलं जातं. बिहड म्हणजे रॅव्हिन्स असं म्हटलेलं आहे. तर या प्रदेशामध्ये काळी मृदा आहे, ब्लॅक सॉइल आहे. जनरली पठारावर जी माती तयार होते ती काळीच मृदा असते. तर हे माळव्याचं पठार सरासरी उंची 500 ते 600 मीटर आहे. माळव्याचं पठार उंच आहे का मेवाडचं पठार उंच आहे असं विचारतील तर मेवाडची सरासरी जी उंची होती ती 250 ते 500 मीटर आहे. आणि माळव्याचं 500 पासून सुरुवात होते. 500 ते 600 मीटर आहे. तर तुम्हाला क्रम लावा म्हणतील तेव्हा मेवाडचं लहान आहे, माळव्याचं मोठं आहे, उंच जास्त आहे. त्याच्यानंतर बघू बुंदेलखंडचं पठार. बुंदेलखंडचं पठार बघा या ठिकाणी बुंदेलखंडचं पठार. तर त्याच्याविषयी बघूया आपण. बुंदेलखंडचं पठार मध्य प्रदेशातील 4 जिल्हे आणि उत्तर प्रदेशातले 5 जिल्हे, हे 2 राज्यामध्ये पसरले. हे 4 जिल्हे 5 जिल्हे कधी विचारत नाहीत, हे उगाच डाटा वाढून देतात परीक्षेला. स्वतःची विद्वत्ता दाखवण्याचा प्रकार आहे. आपल्याला एवढं कॉम्प्लिकेटेड विचारत नसतात. तर मध्य प्रदेश सोपं लक्षात ठेवायचं आणि उत्तर प्रदेश. तर त्यांची विद्वत्ता त्यांच्याकडेच, तुम्हाला कोणालाच इथं देव म्हणायचं नाही बघ स्पर्धा परीक्षेमध्ये. तुम्हाला स्वतःचा सेन्स वापरायचा आहे. परीक्षेत गेल्यावर तुम्हीच तिथे म्हणजे उत्तर लिहिणार आहेत. ते कोणीच काही करू शकत नाही, किती शहाणा असला तरी, विद्वान असला तरी. देव कोणालाच मानू नका इथे. तर तुम्ही स्वतःचा सेन्स वापरायचा. हे 4 जिल्हे आणि 5 जिल्हे विनाकारण डाटा वाढतो. नवीन पोरग हेच पाठ करत बसतो. तर बराचसा डाटा तुम्हाला स्किप करता आला पाहिजे परीक्षेमध्ये, जे या पुस्तकामधला भापट पसारा देतात तुम्हाला. तर इतिहासामध्ये तसं बरचसं देतात. इतिहासामध्ये ग्रोव्हर अँड ग्रोव्हरचं एक पुस्तक आहे, खूप छान आहे पुस्तक. पण भापट पसारा दिलाय डुप्लेचं चरित्र. तर ते काही विचारत नाही तिथे डुप्ले. तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये पसरलेला आहे बुंदेलखंडचं पठार. ग्वाल्हेर व विंध्याचल यांच्या दरम्यान हा भाग आहे. या पठारावरून बेटवा, केन आणि धसन ह्या नद्या वाहतात. बेटवा, केन आणि धसन दऱ्याखोऱ्याची रचना आहे. याची उंची 300 ते 600 मीटर आहे. या भागात ग्रॅनाइट, वालुकाष्म, खडक वगैरे सापडतो. नद्यांच्या वहन खनन कार्यामुळे या भागात उंच सकलपणा जाणवतो. तर याला म्हणायचं बुंदेलखंडचं पठार. बुंदेलखंडचं पठार असं म्हटलं जातं. बुंदेलखंडचं पठार कुठे आहे याचं तर ग्वाल्हेर पठार आणि विंध्याचल यांच्या दरम्यान आहे. दोन्हीच्या पर्वताच्या दरम्यान आहे. हे बागेलखंड पठार आहे. हे रांचीचं पठार आहे. आणि हे छोटा नागपूर पठार. तर हे पण पठार आपण बघून घ्यायचे. बागेलखंड पठार या ठिकाणी हे बागेलखंड, बुंदेलखंड पठार आणि मैकल रांगा याच्या दरम्यान बागेलखंडचं पठार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. बुंदेलखंड पठार आणि मैकल हिल्स म्हणजे नद्यांचं उगमस्थानाचं ठिकाण आहे. त्याच्या दरम्यान या ठिकाणी बघा इथे आहे बागेलखंड पठार आणि या साईडला इथे मैकल डोंगर रांगा, कैमूर हिल्स, मैकल डोंगर रांगा,
तर असं तुमच्या मॅपमध्ये दाखवा. हे हळू-हळू प्रॅक्टिसमुळे पाठ होईल. तर इथे बागेलकंडचं पठार आहे. या पठाराच्या उत्तर भागात शोन, रिहाद आणि गोपाद ह्या नद्या उगम होतात आणि दक्षिण भागामध्ये महानदी आणि तिच्या उपनद्या उगम होतात. दक्षिण भागामध्ये महानदी ही इकडून अशी चालली. ओडिसा राज्यातली प्रमुख नदी आहे. छोटा नागपूरचं पठार हे महत्वाचं टायटल आहे. बहुतांश भाग कोणत्या राज्यात आहे असं विचारतील. छोटा नागपूरचा बहुतांश भाग जयदेशच्या राज्यामध्ये आहे. झारखंड. व्हेरी गुड. तर झारखंड राज्यामध्ये आहे. छत्तीसगड मध्ये पण जातो थोडासा उत्तर भाग आणि वेस्ट बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये पण. वेस्ट बंगालमध्ये पुरुलिया नावाचा जिल्हा यांनी दिलाय. तर याला छोटा नागपूरचं पठार म्हणतात. हे खनिजाचं कोठार म्हणतात त्याला. खनिज संपत्ती प्रचंड आहे ती. तर त्या खनिज संपत्ती चॅप्टर मध्ये गेल्यावर आपण बघू. कोळसा आहे तिथे, त्याच्यानंतर बॉक्साईड आहे. तर खूप मोठा पठारी प्रदेश आहे छोटा नागपूर पठार. ते बघायच्या शेजारीच रांची दिसते, छत्तीसगडची राजधानी रांची आहे. तर सरासरी उंची याची 700 मीटर आहे. बागेलकंड पठाराच्या पूर्वेकडे हे पठार आहे. तर तुम्हाला विचारतील छोटा नागपूर पठार कुठे आहे, तर बागेलखंड पठाराच्या पूर्वेकडे आहे. हे लक्षात ठेवायचं. उत्तरेला याच भागामध्ये रांचीचं पठार आहे. हा याचाच एक पार्ट म्हणू आपण. दक्षिणेला रांचीचं पठार आहे आणि उत्तरेला हजारीबाग पठार आहे. इथे हजारीबाग. तर हजारीबाग आणि इथं रांची पठार दोन्हीच्या मध्ये मग छोटा नागपूर पठार. हे लोकेशन तुम्ही जे कोरे मॅप आणलेत, ज्यांनी आणले नाहीत त्यांनी उद्याला सोबत ठेवायचे. आणि एकामध्ये पठारीच प्रदेश घ्यायचं, एकामध्ये पर्वतमय प्रदेश घ्यायचं, नद्यांचं सेपरेट करायचं. फक्त गंगा नदीचाच एक करायचा. खूप स्वस्त असतात ते मॅप, कोरे मॅप आहे ते घ्यायचे. जेणेकरून तुमचे समजा 50 मॅप झालेत असं गृहीत धरू आपण, तर 50 मॅपचं एकच तुम्हाला, म्हणजे एक 50 मॅप तुम्ही समजा 100 मिनिटामध्ये तुम्हाला बघणं झाले. तर 100 मिनिटामध्ये तुम्हाला जर बघणं झालेत म्हणजे जवळपास 1-2 तास जरी धरा, समजा 120 मिनिटं लागली. 120 मिनिटामध्ये पुस्तक वाचल्या इतका आनंद होतो. म्हणजे खूप सारं आपलं एनर्जी वाचते. तर वेळ वाचला पाहिजे तुमचा, कमी वेळात तर खूप तुम्हाला डाटा करता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचं हेच तंत्र आहे. आणि दुसऱ्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे, 1 मार्क तरी जास्त घ्यायचे. तर यामध्ये तुम्ही मॅपिंग करा, तुम्हाला पाठ होतो. तर हे जगाचं छप्पर आहे, पॅलेटू ऑफ टिबेट. त्यानंतर मेघालयचं पठार आहे, मेघालयचं पठार. हे इकडे येऊ आपण. मेघालय नावाचं राज्य जे आहे, तर तिथे खूप जास्त पाऊस पडतो. भारतातलं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण कोणतं आहे भारतात? राज्य वाईज जर बघितलं तर तुम्हाला मेघालय हे लोकेशन दिसेल. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. तर या ठिकाणी मेघालय आहे, शिलाँग. मेघालय म्हणजे हे पठार फक्त मेघालयातच नसते, तर आजूबाजूला पण जातेच. पण मेजर म्हणजे महत्वाचा भाग कोणता आहे तर ते मेघालय मध्ये पसरलेला आहे. तर इकडे सुद्धा पठारी प्रदेश आहे मेघालयचा, पठारी प्रदेश. द्वीपकल्पीय पठारीचा विस्तारित भाग, एक्सटेन्शन रूप आहे ते मेघालयचा पठारी प्रदेश मध्ये. त्याच्यामध्ये शिलाँग नावाचं पठार आहे, एक शिलाँग पठार. या ठिकाणी सरासरी उंची वाढली पण 900 ते 1500 मीटर आहे.
तर हा पेनिन्सुलर इंडियाचाच भाग आहे. मेघालयचा पठार हिमालयाचा भाग नाहीये. लक्षात ठेवायचं. इथे काय विचारतात आपल्याला तर गारो, खासी आणि जैतिया. तर ह्या जैतिया हिल्स आणि ह्या गारो हिल्स. तर याचा क्रम लावा म्हणतात तुम्हाला तर गारो, खासी आणि जैतिया ह्या रिंग आहे. तर 3 टेकड्या महत्वाच्या आहेत या ठिकाणी. तर 3 टेकड्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला 3 टेकड्या. तुम्हाला सुरुवातीचा एक मॅप टाकला होता. तर तो तुमच्याकडे असेल किंवा नसेल पण तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं की गारो, खासी आणि जैंतिया हिल्स. तर याचा क्रम लावा हे राज्यसेवेच्या पूर्वला आलं होतं. कुठल्याही परीक्षेला येऊ शकतं. तुम्हाला म्हटलं की मोठ्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यातूनच छोट्या परीक्षा जन्म घेतात. मी तो मॅप तुम्हाला परत टाकतो. त्याच्यामधून तुम्हाला लगेच कळतं. समजा तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्ही काय करायचं या पुस्तक घ्यायचं या पुस्तकातले मॅप मॅप बाजूला काढायचे आणि त्या मॅपची स्टडी करायची. तर हा क्रम विचारलाय पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. तर जयंतिया, खाशी आणि गारो. आणि ही तुम्हाला इकडचा एक क्रम सांगितला होता ती मनीषा मॅडमची स्टोरी सांगितली होती. मनीषा पटकन नाग तर इथं नाही ते मिशीला ताव मारतात. मनीषा मॅडमचे मिस्टर मिशीला ताव मारून म्हणतात की पटकन नाग दाखव मनी. मनी म्हणजे मनीषा मॅडम. हे मणिपूर. मनी म्हणजे म्याव मनी म्याव कॅट. 371 सी आहे त्याचं कलम. असं आपण लक्षात ठेवू. तर हे काय म्हणतात मिशीला ताव मारतात आणि पटकन नाग दाखव मनी. तर हा क्रम आणि इकडचा जैतिया, खासी आणि गारो. इकडचा विचारला तुम्हाला मिशी, अभोर, मिरी, डाफला. याचं काहीतरी तुम्ही करून ठेवा. ट्रिक्स करून ठेवायची इकडच्या भागाची. इकडची आली इकडची. मिशीला पटकन ताव मारतात आणि नाग दाखव म्हणे म्हणतात. नाग तिकडे जास्त निघतात असं सांगितलं तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये पुरुषे नावाचे नाग आहे. आणि या ठिकाणी गारो, खासी, जयंत्या हा क्रम विचारतील किंवा असा पण देतील किंवा अजून एक पद्धत आहे त्यांनी ए बी सी देतात आणि डी असं पण करू शकतात. आणि मग त्याचे पर्याय देतील खाली गारो, खासी, जयंत्या. डी म्हणजे पतकोई असं लक्षात आलं पाहिजे. त्यांना काही सांगता येत नाही ते काही पण देतात. मणिपूरमध्ये मणिपूर टेकड्या आहेत. तर हे राज्य वाईज तुम्ही बघू शकता. मणिपूरमध्ये मणिपूर टेकड्या. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. नागालँडमध्ये नागा टेकड्या. हे नाग असा दिसतो तुम्हाला. ए आहे त्याच्यामध्ये नागालँडचं कलम 371 ए हे आपल्या राज्यघटनेतलं कलम आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. तर मेघालयमध्ये मेघालय पठार आहे. गारो, खासी आणि जैतिया असा क्रम आहे लक्षात ठेवायचा आहे मेघालय पठारामध्ये. तर मेघालय पठाराची उंची जास्त दिली 900 ते 1500 मीटर दिली. आतापर्यंतचे जे पठार होते मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर याची उंची कमी आहे पण मेघालय पठाराची 900 पासून ते 1500 मीटर आहे आणि 3 टेकड्या आहेत. भारतातील सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण याच पठारावर आहे. मावसिन राम नावाचं लोकेशन असं लक्ष ठेवायचंय. मावसिन राम. योगायोगानं माझ्या मावशीच्या मुलाचं रामच आहे नाव. मावशीचा राम मी असं लक्षात ठेवलं.
नवीन तुमच्या एवढा होता तेव्हा. आता ते ऑलमोस्ट सगळं पाठ झाले. मौसिन राम किंवा चेरापुंजी. तर मौसिन राम हे जवळ-जवळच आहेत. या ठिकाणी असं स्ट्रक्चर आहे, की आलेले ढग सगळे या टेकड्यामध्ये अडकतात. तर बघा इकडून गारो हिल्स, खासी हिल्स, जैतिया हिल्स, वर हिमालय पर्वत, इकडून बट टेकड्या म्हणजे आलेलं सगळं इथंच अडकून बसतं. जे ढग आहेत आणि मग इथेच खूप पाऊस पडतो. तर मेघा रे मेघा रे असं गाणं आहे बघा ऐश्वर्या रायचं, ते पाऊस पडतानाच आहे मेघालयमध्ये. कुठं शूटिंग झालंय माहित नाही, पण मेघा रे म्हणतो. मेघ म्हणजे ढग, ढगाचं आलंय मेघालय. तर हे लक्षात ठेवायचं मेघालयच्या बाबतीत. हा झाला उत्तर भारतीय पठारी प्रदेश आपला संपला. आता दख्खनचा पठारी प्रदेश आपल्याला बघायचा. दख्खनचा पठारी प्रदेश जो आहे तर तो नर्मदा नदीने वेगळा केला. आपण वारंवार बघितलेला. तर तिकडे जाऊ आपण. दख्खनचा पठारी प्रदेश आणि त्याचं लोकेशन कसं आहे. त्याच्या बाजूला दोन घाट आहेत म्हणजे दोन पर्वत आहेत मोठे. इकडे पश्चिम घाट आणि इकडे पूर्व घाट आणि या ठिकाणी निलगिरी पर्वतात ते दोन्ही एकत्र आले. आणि इथे मग दख्खनचं पठार आहे. डेक्कन प्लॅटेट्यू ज्याला म्हटलं जातं दख्खनचं पठार. महाराष्ट्राच्या भूगोलात आपण त्याच्यामधलं एक जो पार्ट आहे महाराष्ट्र पठार हा बघितलेला. तर हे दख्खनचं पठार दक्षिण भारतीय पठारास दख्खनचं पठार म्हणतात. त्याच्यामध्ये काय काय आहे. महाराष्ट्र पठार आहे, तेलंगणाचं पठार आहे, आंध्र प्रदेश पठार आहे, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्याचा समावेश होतो. या पठाराचा आकार कसा आहे सर्वसाधारण आकार? आकार कसा वाटतो तुम्हाला? आकार कसा आहे आकार?